अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। परिस्थितीमुळे बहुजन समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत आणि ती मुख्य प्रवाहात यावीत या उद्देशाने समाजाचे देणे लागण्याच्या नैतिक भावनेतून मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। 8 ऑगस्ट रोजी विद्यामंदिर म्हाळुंगे तर्फे बोरगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील सर्व गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना सरसकट शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले। कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ सेवाभावी वृत्तीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाला गती मिळावी व त्यांना वेळेत आवश्यक साहित्य उपलब्ध व्हावे या हेतूने आयोजित या कार्यक्रमात 100 स्कूल बॅग, 200 वह्या आणि पेन यांचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रंजना पाटील यांनी सांगितले की मराठा सेवा संघ 1990 पासून जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात निरंतर कार्यरत आहेत। गोरगरीब घटकांसह पूरग्रस्त आणि दुष्काळग्रस्तांना नेहमीच मदत करण्याची संघटनेची परंपरा राहिली आहे। यावेळी पोलीस उपनिरीक्षक हेमाताई पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अभ्यासात सातत्य ठेवण्याचे आवाहन केले। या कार्यक्रमास जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष रंजना पाटील, उपनिरीक्षक हेमाताई पाटील, प्राजक्ता आंबले, कल्पना देसाई, अनिता गवळी, अनुपमा चव्हाण, कविता कोंडेकर, स्वाती पाटील, कविता पाटील, छाया पाटील, विद्या पाटील, गणेश पाटील, श्रीरंग पाटील यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक राजेश गोसावी, शिक्षक वृंद आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कलेक्टर होऊ शकतो तर आपल्यासाठी काय अवघड गोष्ट आहे का ती? त्याचे वडील ड्रिंक करायचे, कुठेही पडायचे। तो जेव्हा फर्ग्युसन कॉलेजला शिकायला होता आमच्या, तेव्हा आईने त्याला फोन केले की असं असं पप्पा तुझी पडले तर तू इकडे ये म्हणून। तर तो म्हणला की मला या गोष्टीसाठी तू फोन करायचा नाही परत। जर पप्पांची परिस्थिती बदलायची असेल किंवा त्यांची रिक्षा बंद व्हायची असेल तर मला शिकायला पाहिजे, म्हणजे शिक्षण घेतलं पाहिजे। शिक्षण हे फार महत्त्वाचं आहे असं त्यातून सांगितलं। परत दुसरी गोष्ट म्हणजे डी मुकेश म्हणून 1-2 वर्षापूर्वी चर्चेतलं नाव आहे बघा। त्यानं वयाच्या 18व्या वर्षी संकल्प केला आणि 8व्या वर्षी संकल्प केला आणि 18व्या वर्षी वर्ल्ड चेस चॅम्पियन झाला। म्हणजे संकल्प महत्त्वाचा आहे। तुमचं हेच वय आहे संकल्प करण्याचं। तुम्ही 8 वर्षाचे आहात का? त्यापेक्षा मोठे आहे ना। मग संकल्प कोणी कोणी काय काय केलंय तर मला एक सांगायचं पोरांनी पुन्हा कोणाला काय काय व्हायचं आहे? कुणी ठरवलंय की मला काय काय व्हायचं आहे? सगळ्यांना काय काय व्हायचं तुम्हाला? काय व्हायचं? पोलीस ना। तू काय म्हणाला? कलेक्टर। बर पोलीस ओके। अरे पुढे पोलीस बसल्यात। कसं झालंय ह्या भागाचं पैकी तो बोर्ड भरपूर मार्क पोलीस लागलेले आहेत हो। इथं ट्रेंड असाय की शेजारचा मुलगा पोलीस झाला, आई वडील म्हणजे पोलीसच होतो, त्यामुळे खरं पोलीसच व्हायचं ही पहिली लोकांची। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।